नमस्कार मित्रो, माझी लाडकी बहीण योजना ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजे आवेदन प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत पुन्हा कधी सुरू होणार आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही माझ्या लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म भरू शकता ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणून या व्हिडिओला लगेच पूर्ण पहा। सोबतच आजची ही अपडेट आहे बघा, नोव्हेंबर 29 ची ही अपडेट आहे ज्यामध्ये मी तुम्हाला देतोय की कशा पद्धतीने आता लाडक्या बहीण योजनेसाठी ॲप्लिकेशन फॉर्मद्वारे म्हणजे या फॉर्मद्वारे तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करू शकता आणि हा फॉर्म कसा भरायचा आहे तुम्हाला हे सर्व मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, म्हणून व्हिडिओला पूर्ण पहा। तर बघा तर ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे या महिन्यामध्ये डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत सुरू होऊ शकते आणि 31 डिसेंबरपर्यंत लाडक्या बहीण योजनेची शेवटची तारीख होऊ शकते अर्ज करायसाठी। तर खूप साऱ्या महिलांना जे आहे अर्ज कुठून डाउनलोड करायचा आहे, काय करायचं आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बघा, लाडक्या बहीण योजनेला अर्ज प्रक्रिया जशी सुरू होईल तेव्हा काय राहील, खूप जास्त रश राहील। त्यासाठीच तुम्हाला जर होत असेल तर फक्त 15 रुपये खर्च करायचे आहे। 15 रुपये खर्च याच्यासाठी का तुम्हाला हा फॉर्म जो आहे ना मित्रो, मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, हा फॉर्म तुम्हाला डाउनलोड करून याला भरून ठेवायचा आहे आणि डॉक्युमेंट्स वगैरे लावून सगळं रेडी करून ठेवून द्यायचं आहे। जसं लाडक्या बहीण योजनेसाठी डिसेंबर महिन्यात 3 किंवा 4 तारखेला पुन्हा अर्ज प्रक्रिया सुरू होऊ शकते आणि जसं अर्ज प्रक्रिया सुरू झाली तसे लगेचच तुम्ही हा अर्ज तुमच्या जवळपास जी ग्रामपंचायत झालं किंवा अंगणवाडी झालं तिथे देऊन जो आहे अर्ज सबमिट करून योजनेचा लाभ प्राप्त करू शकता। आणि त्याआधी तुम्हाला काय काय करायचं आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। तर सगळ्यात आधी तुम्हाला या आर्टिकलची लिंक मी वेबसाईटमध्ये देऊन देईल, यामधली तुम्ही ही माहिती वाचू शकता। ही पूर्ण हिंदीमध्ये माहिती दिलेली आहे, ही पूर्ण माहिती वाचू शकता। आणि तुम्हाला खाली आल्यानंतर इथे तुम्हाला काही या प्रकारचं ऑप्शन दिसणार, लाडकी बहीण योजना फॉर्म ॲप्लिकेशन PDF डाउनलोड। तर मित्र तुम्हाला इथून जो हा फॉर्म डाउनलोड करून घ्यायचा आणि हमीपत्र सुद्धा डाउनलोड करून घ्यायचा आहे। आता हमीपत्र डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते सुद्धा आपण सांगणार आहोत, पण त्याआधी आता तुम्हाला मी अर्ज कसा भरायचा ते सांगून देतो। तर सगळ्यात आधी इथे लिहायचं आहे महिलेचं पूर्ण नाव, जिथं दिलेलं आहे बघा महिलेचं पूर्ण नाव। तर इथं ज्या महिला अर्ज करत आहे त्यांचं इथे पूर्ण नाव लिहायचं आहे, लग्नापूर्वीचं नाव लिहायचं आहे आणि त्यानंतर लग्नानंतरचं नाव लिहायचं आहे। त्यानंतर महिलेचा जो जन्मतारीख आहे, वाढदिवस ज्या दिवशी तुमचा असतो, ज्या दिवशी तुमचा जन्म झाला आहे तो इथे तुम्हाला एंटर करायचा आहे आणि हे सर्व माहिती तुम्हाला तुमच्या आधार कार्डवर जशी राहील तशीच भरायची आहे। नाहीतर तुमच्या आधार कार्डवर वेगळी माहिती असेल आणि जर तुमच्या या फॉर्मवर वेगळी माहिती असेल तर तुमचा अर्ज स्वीकार केला जाणार नाही, कारण खूप साऱ्या महिलांचा असा अर्ज पहिल्या वेळेस जो आहे पहिल्या फेरीमध्ये जो आहे रिजेक्ट करण्यात आलेला आहे। त्यानंतर जन्माचे ठिकाण जे तुमच्या जन्माचा दाखला असते त्यावर दिला असतो, जिल्हा शहर वगैरे हे सगळं त्यावरचं पाहूनच जे डॉक्युमेंट्स आहेत त्यावर पाहूनच तुम्हाला अपलोड करायचं आहे। आता त्यानंतर इथे मोबाईल नंबर आणि आधार क्रमांक मागितला जात आहे। तर मोबाईल नंबर जो तुमच्या आधार कार्डसोबत आणि बँकेसोबत लिंक आहे तोच इथे एंटर करायचा आहे आणि आधार नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे। त्यानंतर शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांचा लाभ घेत आहेत का, होय नाही, तर इथे तुम्हाला नाहीवर क्लिक करायचं आहे। आणि जर तुम्हाला पहिलेच योजनेचा लाभ मिळत असेल तर किती रुपये मिळत आहे त्याला होय करून इथे तुमची ते अमाऊंट एंटर करायची आहे। त्यानंतर वैवाहिक स्थिती म्हणजे विवाहित आहे, घटस्फोटित आहे, विधवा आहे, परित्यक्त आहे की निराधार आहे, यातलं तुम्हाला जे आहे सिलेक्ट करायचं आहे। आणि त्यानंतर तुम्हाला इथं बँकेची डिटेल टाकायची आहे। बघा, बँकेचं पूर्ण नाव, बँकेचं खातं धारक म्हणजे ज्या महिलेचा अकाउंट आहे तिचं पूर्ण नाव, त्यानंतर बँकेचा अकाउंट नंबर आणि IFSC कोड। आता बघा, तुम्ही हे एवढं टाकल्यावरच तुम्हाला पैसे येणार असं नाही, त्यानंतर तुम्हाला लगेच तुमच्या बँकमध्ये जायचं आहे आणि बँकमध्ये जाऊन तुम्हाला तुमचं आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक करायचं आहे आणि बँकेत जाऊन जे तिथे कर्मचारी असतात त्यांना सांगायचं आहे की DBT ऑप्शन, डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर जे ऑप्शन असते ते तुम्हाला जे आहे ना ऑन करायचं आहे, जेणेकरून ऑटोमॅटिक पैसे तुमच्या अकाउंटमधील। त्यानंतर आपला आधार क्रमांक बँकेसोबत जोडला आहे काय, तर इथे होय करून देसाल। आणि त्यानंतर नारी शक्तीचा प्रकार म्हणजे तुम्ही अंगणवाडी सेविका आहे, अंगणवाडी मदतनीस आहे की काहीच नाही, तर तुम्हाला हे बघा सामान्य महिलेचं ऑप्शन 7व्या नंबरवर दिलेलं आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। जसं मित्र तुम्ही त्यावर क्लिक करसाल त्यानंतर तुम्हाला बघा इथे खाली यायचं आहे आणि खाली आल्यानंतर आता मी तुम्हाला दाखवतो इथे तुमचे डॉक्युमेंट्स दिलेले आहे। बघा, हे सर्व डॉक्युमेंट्स जे आहे ना, हे सगळे डॉक्युमेंट्स जे आहे मित्रो तुम्हाला आधार कार्ड, अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, अर्जदाराचे हमीपत्र जे आहे काही या प्रकारचं राहते हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो। तर हमीपत्र, बँक पासबुक आणि अर्जदाराचा पासपोर्ट हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला जे आहे घ्यायचे आहे आणि
आवेदन फॉर्म म्हणजे या अर्जासोबत जोडून द्यायचा आहे। ही पूर्ण माहिती झाल्यानंतर तुम्हाला मी इथेच हे बघा सगळ्यात खाली हमीपत्राची सुद्धा एक लिंक दिलेली आहे, हे सुद्धा डाउनलोड करायचे आहे। हे डाउनलोड केल्यानंतर कशा पद्धतीने भरायचं आहे बघा, हे बघा इथे सगळ्याच्या टिक मार्क मारून द्यायचे आहे, इथे सगळ्याच्या टिक मार्क लावायचे आहे। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला नाही आहे तर इथे सेकंड नंबरला आहे बघा, दुसऱ्या नंबरवर माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्यामुळे मला पिवळा किंवा केशरी राशन कार्डद्वारे, हे बघा जर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला नसेल तर तुम्हाला यावर क्लिक करायचं आहे आणि उत्पन्नाचा दाखला नसेल तर तुम्हाला यावर क्लिक करायची गरज नाही आहे। त्यानंतर तुम्हाला काहीच नाही करायचं आहे, खाली यायचं आहे, तुमच्या गावाचं नाव इथे टाकायचं आहे। त्यानंतर तुम्ही ज्या वेळेस हा फॉर्म भरत आहे म्हणजे तुम्ही हे डेट सोडून देसाल, जेव्हा अर्ज चालू होईल तेव्हाच इथे अर्ज टाकसाल आणि त्यानंतर इथे महिलेचं अंगठी किंवा सही तुम्हाला इथे करायची आहे। या प्रकारे तुम्हाला हे अर्ज आणि हमीपत्र भरायचं आहे। आता बघा हे अर्ज आणि हमीपत्राच्या हे लिंक्स तुम्हाला इथे दिलेलं आहे, तुम्ही इथून हे अर्ज आणि हमीपत्र डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि डाउनलोड करून 15 रुपयामध्ये तुमचे जे सायबर कॅफे असते किंवा झेरॉक्सची दुकान असते तिथून तुम्हाला याची प्रिंटआउट काढून आणायची आहे आणि ॲप्लिकेशनचे हे अर्ज रेडी करून ठेवायचे, कारण लवकरच आता लाडक्या बहीण योजनेची अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहे आणि जर ही अर्ज प्रक्रिया सुरू झाली तर खूप जास्त रश होईल, कारण 2 करोडपेक्षा जास्त महिलांनी अर्ज केलेले नाही आहे आणि 1 ते 1.25 करोड महिलांचे अर्ज पहिलेच योजनेच्या अंतर्गत जे रिजेक्ट करण्यात आले आहे। त्यामागचं कारण महिला जे आहे ना इथे जिथे इतकी माहिती जी दिली होती महिलांनी ती सगळी आहे ना आधार कार्डवर मॅच नव्हती करत, म्हणून हा अर्ज भरताना तुमच्या आधार कार्डवर जी माहिती राहील, महिलेचं पूर्ण नाव जे आधार कार्डवर राहील तेच तुम्हाला इथे लिहायचं आहे आणि जो जन्माचा दाखला किंवा जे तुमचा पत्ता आहे तो सुद्धा तुम्हाला आधार कार्डवरचाच भरायचा आहे। तर काही ही अपडेट तुमच्यासाठी मी आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे। हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका। आपण भेटूया पुन्हा नवीन अपडेटमध्ये, तोपर्यंत मला द्या रजा। जय महाराष्ट्र।